मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्राचा विधानसभाचा धक्कादायक सर्वे सध्या समोर येत आहे। महाराष्ट्रात महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या की महाविकास आघाडीला? हा सर्वे नेमका काय? सर्वच राजकीय पक्षांचा आपण सर्वे अगदी तंतोतंत पाहणार आहोत। लोकसभेला आपला सर्वे अतिशय खरा ठरला होता। मित्रांनो पहिला पक्ष येतो तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी। वंचित बहुजन आघाडीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2% मतं पडत आहेत आणि 2 आमदार सध्या प्रकाश आंबेडकर यांचे येऊ शकतात। अकोल्यामधून हे आमदार येऊ शकतात अशी शक्यता सध्या आपला सर्वे सांगत आहे। त्यानंतर पुढचा पक्ष येतो तो प्रहार बच्चू कडू यांचा। बच्चू कडूंना देखील महाराष्ट्रामध्ये 2% मतं पडतील आणि 3 आमदार बच्चू कडू यांच्यासह अजून 2 आमदार निवडून येऊ शकतात असा आपला सर्वे सांगत आहे। त्यानंतर पुढचा पक्ष येतो मनसे। मनसेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 5% मतं पडतील आणि 5 ते 6 आमदार मनसेचे येऊ शकतात। राज ठाकरेंची प्रत्येक वेळी बदलती भूमिका, लोकसभेला त्यांनी भाजपला दिलेला पाठिंबा, यामुळे राज ठाकरे बॅकफूटवर जाताना दिसत आहेत। त्यानंतर पुढचा पक्ष येतो तो म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट। यांना 6.9% मतं पडत आहेत। 13 आमदार अजित पवारांचे येऊ शकतात। हा अजित पवारांना मोठा धक्का आहे। शरद पवार यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर अजित पवारांचे जवळजवळ 30 आमदार कमी होऊ शकतात असा त्यांना मोठा धक्का आहे। यामुळे सध्या अजित पवार खूप मोठ्या टेन्शनमध्ये आहेत। त्यानंतर पुढचा पक्ष येतो तो म्हणजे शिवसेना शिंदे गट। यांना महाराष्ट्रामध्ये 11% मतं पडू शकतात आणि त्यांचे 19 आमदार येऊ शकतात। जवळजवळ 31 ते आमदारांचा फटका यांना पुढे बसू शकतो। शिवसेना चिन्ह आणि शिवसेना पक्ष फुटल्यानंतर हा शिवसेना शिंदेंना सर्वात मोठा फटका महाराष्ट्रात बसू शकतो असा आपला सर्वे सांगतोय। त्यामुळे उद्धव ठाकरेंना आता किती जागा मिळतील हे तेवढं बघावं लागेल। त्यानंतर मित्रांनो पुढचा पक्ष येतो तो राष्ट्रवादी शरद पवार यांचा पक्ष। 17% मते महाराष्ट्रात पडतील आणि शरद पवारांचे जवळजवळ 39 आमदार महाराष्ट्रामध्ये येतील। सर्व गेल्यानंतर पक्ष फुटल्यानंतर मात्र शरद पवार या वयातही कमबॅक करताना दिसत आहेत। त्यामुळे हा फडणवीस तसंच अजित पवारांना मोठा धक्का असेल। त्यानंतर पुढचा पक्ष येतो म्हणजे काँग्रेस आय। काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये 23% मतं पडतील। काँग्रेसची भरारी मारते आणि काँग्रेसचे 57 आमदार महाराष्ट्रामध्ये येतील असा आपला सर्वे सांगतोय। काँग्रेसला उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीचा फायदा सध्या या ठिकाणी होताना दिसतोय, त्यामुळे काँग्रेस देखील भरारी घेऊ शकते। त्यानंतर पुढचा पक्ष येतो म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना। त्यांना महाराष्ट्रामध्ये तब्बल 27% मतं पडू शकतात। 65 आमदार उद्धव ठाकरेंचे निवडून येऊ शकतात असा आपला सर्वे सांगतोय। शिवसेना पक्ष चिन्ह आमदार गेल्यानंतर मात्र उद्धव ठाकरे सर्वात मोठी मुसंडी महाराष्ट्रामध्ये मारताना दिसत आहेत आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या गादीवरती मुख्यमंत्री म्हणून बसू शकतात असा आपला सर्वे सांगतोय। त्यामुळे उद्धव ठाकरे महाराष्ट्रात खूप मोठ्या लाटेचा सध्या सामना करू शकतात। त्यानंतर पुढचा पक्ष आहे तो भाजपा। भाजपाला मात्र 31% मतं पडून देखील 72 आमदार येतील। मात्र भाजपचे जवळजवळ 35 ते 30 आमदार पडू शकतात असा आपला सर्वे सांगतोय। त्यामुळे हा देवेंद्र फडणवीससह केंद्रीय भाजपला मोठा धक्का आहे। मित्रांनो आपल्याला काय वाटतंय, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे किती आमदार येतील, अजून आमदार वाढतील का हे देखील आपण सांगा। म्हणजे महाराष्ट्रात साधारणतः 165 ते 70 दरम्यान महाविकास आघाडी येईल आणि महायुतीला जवळजवळ 120 ते 125 जागा मिळतील असा आपला सर्वे सांगतोय। आपल्या मनातील सर्वे आपण जागा व्यक्त करा।